द मॅच. एकदा जोरदार टाळ्या प्रतीकसाठी देखील झाल्या पाहिजेत. एक दर्जेदार खेळी निश्चित रूपाने प्रतीकची होताना पाहायला मिळाली. प्रतीक या आपण चर्चा करतोय, जरी साकोटे रिबल संघ जरी पराभूत झाला असेल, परंतु जी खेळी तुम्ही केली आहे, जी फलंदाजी तुमची झाली आहे, अतिशय पुरंदर तालुक्यातील क्रिकेट रसिकांना तुम्ही मोहित करून सोडले. कसं वाटत होतं खेळताना? खेळताना चांगलं वाटत होतं, पण मी मॅच फिनिश नाही करू शकलो, त्याचंच वाईट वाटतं फक्त. शेवटच्या सुरुवातीपासून जर तुम्हाला जर कोणाची तरी साथ मिळाली असती तर निश्चित रूपाने तुम्ही सामना विजय करू शकले असते, परंतु वन मॅन शो तुम्ही दाखवलाय. आणि तदनंतर संघाच्या कामगिरीबद्दल काय सांगाल? संघ हा चांगला होता आमचा, पण साथ न भेटल्यामुळं नाही का स्कोर नाही आला. ठीक आहे, धन्यवाद. आणि तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचा खिताब देतोय. जरी पराभव आला असेल तरी मॅन ऑफ द मॅच तुम्ही ठरतायत. आणि यानंतरचा सामना क्रमांक 4 आजच्या दिवसभरामधला आपण पाहणार आहोत. 5 षटकांची लढत, 2-1-1-1 असं गोलंदाजी समीकरण. 2 षटकं पॉवर प्लेची, 4 गोलंदाज निश्चित रूपाने वापरावे लागतील, याची देखील खेळाडूंनी नोंद घ्या. आणि सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सासवड ब्लास्टर्स, तर त्यांच्या विरोधामध्ये जर पाहायला गेलं तर चांबली चांप, या दोन संघांमध्ये निश्चित रूपाने सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. आणि यानंतर त्या सामन्याचा लेखाजोखा ऐकण्यासाठी जाऊया आमचे समालोचक मित्र शिरूर तालुक्याचा बुलंद आवाज आणि आवाजाचा पहाड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते विजय साकोर सर यांच्याकडे. धन्यवाद. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, एरावत रत्न थोर त्याचा अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका म्हणे बरवे जाणं व्हावे लहानाहून लहान, महापुरे झाडे जाती तेथे लवाळा वाचती, रामकृष्णारी मंडळी रामकृष्णारी. पुढे एकदा खरं दुपार सत्र संपले, 3:10 ही वेळ दाखवली. आणि त्यामुळे आता सायंकाळ सत्राकडे देखील पदार्पण केलं आपण. सामना क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. 4थ्या क्रमांकाची लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. चांबळी चाम्स आणि सासवड ब्लास्टर या दोन संघादरम्यान आपण पाहतो सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. सासवड ब्लास्टर संघनायकाने टॉस जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चांबळी चाम्स संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चला, 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. क्षेत्ररक्षण देखील आता सजलं जाईल सासवड ब्लास्टर संघाचं. आणि सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नक्कीच होणार आहे. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू चला आहेत का? आहेत दोन्ही संघांचे 12वे खेळाडू. आणि आता होईल सामन्याला सुरुवात. सामना क्रमांक 4 ही 4थी लढत आजच्या दिवसातली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 5 षटकांचा सामना आहे, याची नोंद घ्या. 2 षटकांचा पॉवर प्ले राहील. इथून पुढचे जे सामने आहेत ते सगळे सामने 5 षटकांचे होणार आहेत, याची देखील नोंद असावी. चला, सामना सुरू होईल. पंच देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. अक्षय निर्मल सर आपण पाहतोय मेंढपांतांच्या भूमिकेत आहेत. आणि आमचे दुसरे पंच मैदानाच्या आतमध्ये आज कोण काम पाहणं गरजेचं असेल या सामन्यासाठी. खरं तर एका पंचांना आपण ब्रेक दिलाय, थोडं लंच ब्रेक त्यांना दिलाय. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पोहोचले गेलेत. बशीर शेख आणि तेजस साबळे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेली. याकडे त्यांचं शुभागमन होतंय. सन्माननीय मुकेशजी जाधव, काळेवाडी गावचे कॉमेडी मॅन, यांचं देखील शुभागमन होते. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. प्रगतशील बागायतदार चांबळी सन्माननीय सचिनजी कामटे साहेबांचं देखील शुभागमन होते. त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. सरपंच चषक 2021 मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत. पुरंदर प्रीमियर लीग पर्व पहिलेमध्ये आपण पाहतोय एक यशस्वी स्पर्धा उभी करण्यासाठी आपण पाहतोय आयोजकांनी केलेली फार मोठी मेहनत. कौतुक करायचं आपल्याला, सरपंच साहेबांचं कौतुक करायचं, आयोजक कमिटीचं, कारण एक चांगली स्पर्धा, एक दर्जेदार स्पर्धा नक्कीच आपल्या समोर उभी आहे. दिवस क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय एक दर्जेदार नियोजन. चला, वेळ घेऊ नका सर, आपण आधीच षटकं कमी केलेत, पुन्हा आता षटकं कमी करावं लागतील.
चला सामना सुरू करून घ्या. अजून यापुढे 2 सामने खेळवायचे आहेत. पाच सामना होतोय. सुरुवात होईल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकासाठी गोलंदाज तयार आहे. सासवड ब्लास्टर संघाकडून आपण पाहतो पहिलं षटक रोहित. कदर रणप किती लांब रणप आहे. वेगवान चेंडू टाकण्यासाठी नक्कीच त्याचा प्रयत्न होता. एक वेगवान रणप आहे तितकाच वेग त्या चेंडूमध्ये देखील आहे. एक सिंगल घेतली, धावफलकाला सुरुवात केली ते आणि धावफलकाला नक्कीच श्री गणेश होईल. थोडंसं वेगात खेळायचं सूचना आलीत आयोजकांकडून. अंपायरसाठी ते सूचना असतील. जास्त खेळाडूला एकत्र येऊ देऊ नका. जितका पटकन सामना संपवण्याचा प्रयत्न तुम्हाला करता येईल तेवढा करा. यावेळेस मोठा फटका पाहिजे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. बंदुकीतून सुसाट वेग. चेंडू सहज सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट. खणी चौकार 4 रन. हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. इथे चौकार आलाय. चौकाराच्या साईड आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचले. 5 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. ओ यावेळेस पहा बरंच मोठं अपील मैदानाच्या आतमध्ये आहे. अपील मोठं होतं परंतु त्या अपीलचा कुठलाही परिणाम पंचांवरती झाला नाही आणि पंचांनी कुठलाही निर्णय मैदानाच्या आतमध्ये दिला नाही. तो निर्धाव चेंडू आलाय. एक चांगली गोलंदाजी. खरं तर चौकार खेळल्यानंतर पुढचा चेंडू देखील पहा किती भेदक आक्रमक टाकला आणि फलंदाजाला कुठेतरी या चेंडूवरती त्याने रोखण्याचा प्रयत्न केलाय. रिव्हर्स अस्मित हिटचा फटका खेळायचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आलाय. खरं तर रिव्हर्स टिपचा फटका खेळण्यासाठी मी सांगितलं होतं. त्या फटक्यासाठी तुम्हाला बराचसा अभ्यास करावा लागतो. टायमिंग टेम्परमेंटची देखील फार गरज असते आणि तो एक तंत्रशुद्ध फटका आहे. अचूक टप्प्यावरती तो फटका खेळण्याचा प्रयत्न करावा लागतो. टायमिंगमध्ये कुठे चुकला तरी तो मिस होऊ शकतो. यावेळेस मोठा फटका बराच उंच गेलाय. चेंडू आकाशामध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल टिपला आणि फलंदाज बाद. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल चांबळी चाम संघाला. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी.
संधी साधनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. खर तर सासवड ब्लास्टर संघ बा एका ताकदीने आज मैदानाच्या आतमध्ये लढतोय. एका ताकदीनं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये लढणारा सासवड ब्लास्टर संघ एक दर्जेदार कामगिरी नक्कीच त्या संघाकडून पाहायला मिळते. इथे पहिल्या चेंडूवरती पहा मला वाटतं निखिल आलाय गोलंदाजीवरती आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद करण्यात आलं यश आलंय. धावफलक मात्र अजूनही स्थिर आहे. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कसं एका ताकदीची अनेक उदाहरणं तुम्हाला माहीत आहेत. एका ताकदीने जर तुम्ही आज मैदानाच्या आतमध्ये लढलात तर या जगामध्ये तुमचा पराभव कुणीच करू शकत नाही. ती एकीची ताकद खरं तर फार मोठी आहे आणि एका ताकदीनं खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये लढतायत. खरं तर सांघिक खेळ आहे त्यामुळे एका ताकदीनं तुम्हाला नक्कीच लढावं लागतं. अकेले हम बूंद है मिल जाए तो सागर है, अकेले हम बूंद है मिल जाए तो सागर है, अकेले हम दागा है मिल जाए तो चादर है, अकेले हम अल्फाज है मिल जाए तो जवाब है, अकेले हम पत्थर है मिल जाए तो इमारत है. एका ताकदीनं खरं तर लढतायत आणि ती ताकद खरं तर इथे सासवड ब्लास्टर संघ मैदानाच्या आतमध्ये पहा. एक अफलातून शतरक्षण सुरू आहे, एक अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. परंतु ती परिस्थिती बदलवण्याचं काम आता नक्कीच फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये करतील. मला वाटतं बाबू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि परिस्थितीचा डोंगर हा मेहनतीने सर केला की यशाचं चांदणं तुमच्या पायाभोवती लोटांगण घालत असतं. मग आता पाहायचंय ती परिस्थिती इथून बदलावी लागेल. पुढा थोडासा धावफलकाला आकार द्यावा लागेल आणि इथे सातत्यानं निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत. कुठेतरी पुन्हा बाबूला देखील रोखून ठेवलंय निखिलनं. एक चांगली गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. पाहिलं गेलं तर क्रिकेट फक्त एक खेळ आहे. खेळताना जणू तो युद्धाचा हवा आहे म्हणूनच क्रिकेट त्याचं नाव आहे. लक्ष्य आहे जिंकायचं आणि जिंकायचंच. क्रिकेट हा एक खेळ नाही तर तो तुमच्या आयुष्याचा एक डाव आहे. क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे तुमचं स्पिरिट, क्रिकेट म्हणजे तुमचं स्वप्न आणि जिथं तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद मिळतो तो खेळ म्हणजे क्रिकेट आहे. एक धाव आली. एक धावेच्या साईड आपण पाहतोय बराच वेळ धावफलक थांबलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. 9 धावा आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना यावेळेस मोठा फटका पाहिजे. सरळ बॅटने खेळला होता. बॅक्स टू बॉलर खेळाय. शतरक्षक थोडंसं खराब शतरक्षण आहे परंतु थांबवलं सीमारेषेच्या आतमध्ये. 2 धावा इथे घेतल्या. 2 धावेच्या साईड आपण पाहतोय धावफलक पुढे पोहोचेल. 11 धावा आहे धावफलकावरती. अजूनही ते दुसरं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सासवड ब्लास्टर संघ आज देखील मी सांगितलं फार ताकदीने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. प्रतिस्पर्धित संघाला अर्थात चांबली चाम संघाला कुठेतरी खिंडीत अडकून धरण्याचं काम त्यांनी केलंय. षटक संपलं. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. या षटकात देखील आपण पाहिलं एक फलंदाज बाद झालाय आणि केवळ 6 धावा या षटकामध्ये निखिलने देखील खर्च केलेत. म्हणजे एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. गता अनेक रेकॉर्ड्स आपण पाहतोय मैदानावरती झालेले आहेत. मला वाटते काल 3 चेंडूवरती 3 षटकार आलेत. 3 चेंडूवरती 3 चौकार देखील आलेत. परंतु इथे अजून मला वाटतं विकेट हॅट्रिक पूर्ण झालेली नसेल. झाली का? मला वाटतं पहिल्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक मला वाटतं काल विकेट हॅट्रिक देखील या स्पर्धेमध्ये नोंदवलेली आहे. म्हणजे अनेक विक्रम आपण पाहतो या मैदानावरती नक्कीच होत आहेत. कारण क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहिलं असं कुठलंच रेकॉर्ड ते अबाधित नाही. प्रत्येक रेकॉर्ड मोडण्यासाठी प्रयत्न होत असतात. परंतु अशी काही रेकॉर्ड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहेत अजूनही ते अबाधित आहेत. म्हणजे त्या रेकॉर्ड्सपर्यंत अजून कुठला खेळाडू पोहोचला नाही किंवा ते रेकॉर्ड्स बरेच दिवसांपासून अबाधित आहेत. यावेळेस बराच उंच गेलेला चेंडू आपण पाहतोय. शतरक्षक कव्हर पॉईंटमधून पोहोचलाय. डीप कव्हरमधून पोहोचला. एक चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. फेक अचूक आहे. 2 धावा नक्की तिथे मिळतील आणि 2 धावेच्या साईखेड धावफलक पुढे पोहोचलाय. 14 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. खरं आपण त्या रेकॉर्ड्स विषयी नक्की चर्चा करत होतो. ते विक्रम आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. नक्कीच अनेक रेकॉर्ड्स आपण नक्कीच पाहिलेले आहेत. ब्रायन लाराच्या कसोटी सामन्यातील नाबाद 400 धावा
ते रेकॉर्ड्स अजून कुठल्याही फलंदाजानं मोडलं नाही. म्हणजे ते रेकॉर्ड्स अजूनही अबाधित आहे. तर साऊथ आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स 31 चेंडूमध्ये सगळ्यात वेगवान शतक एबी डिव्हिलियर्सनं ठोकलं होतं. ते शतकापर्यंत अजून खरं तर ते रेकॉर्ड्स अजून कुठल्याही खेळाडूनं अजून मोडलं नाही. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1347 विकेट्स मुत्तैया मुरलीधरन श्रीलंकेचा, ते रेकॉर्ड्स देखील अजून तसंच अबाधित आहे. कुठल्या गोलंदाजानं ते रेकॉर्ड्स अजून मोडलं नाही. त्यानंतर गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर, क्रिकेटचा देव, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बऱ्याच मोठं रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती आहे. 34,357 धावा सचिन तेंडुलकरच्या आहेत. त्या धावेंपर्यंत अजून कोणी पोचलं नाही. शतकांचं शतक ठोकणारा सचिन रमेश तेंडुलकर, ते अनेक रेकॉर्ड्स मी सांगितलं त्याच्या नावावरती आहेत. ओ पाहायचे आपल्याला. फुल ओव्हर लेनचा चेंडू होता. बरंच मोठं अपील नाही म्हणता येणार, कारण छोटंसं अपील होतं. फक्त यष्टीरक्षकानं अपील केलं, कुठल्याही खेळाडूनं अपील केलं नाही. आणि त्या अपीलमध्ये कुठेही तो आत्मविश्वास कॉन्फिडन्स जाणवला नाही. त्यामुळे पंचांवरती देखील त्याचा जास्त परिणाम झाला नाही. त्याचप्रमाणे आपण पाहतो वेस्ट इंडिजचा क्रिस गेल IPL मध्ये 175 धाव्यांची खेळी, ते देखील अजून रेकॉर्ड तसंच अबाधित आहे. तर रोहित शर्माच्या 264 धावा, हे देखील रेकॉर्ड्स अजून कुठल्याही खेळाडूनं तोडलं नाही. 13 नोव्हेंबर 2014 साली आपण पाहिलं ईडन गार्डन कोलकाता या मैदानावरती रोहित शर्मानं श्रीलंकेविरोधात 264 धाव्यांचं रेकॉर्ड बनवलं होतं. खरं तर तिथे त्या झेल सुटला होता. 23 धावसंख्येवरती रोहित शर्माचा झेल सुटला. इथे पसंती आहे, झेल टिपला आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. तिसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोसळला गेलाय. धावफलकावरती आपण जाऊयात. धावफलकावरती 18 धावा आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलं गेले. आणि चौथ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. त्या चौथ्या क्रमांकाच्या षटकाला सुरुवात करेल निखिल. खरं तर निखिलनं दुसरं षटक टाकलं होतं. दुसऱ्या षटकात एक किफायतशीर आणि सफाईदार गोलंदाजी होती. त्या षटकात मला वाटतं केवळ 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि एक फलंदाजाला देखील बाद केलं होतं. आणि या षटकात पुढे एकदा संघनायकानं त्याच्यावरती दाखवलेला विश्वास बाग हलक्या हातानं फक्त शरीरापासून दूर केला. पॉईंटमध्ये चेंडू ढकलून दिला. एक सिंगल इथे घेतली. खरं तर संत गतीनं हा सुरू असलेला धावफलक आपण पाहतोय. 19 धावा आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 जे मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. 19 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहायचंय 19 धावा आहेत. सोन्याचा सोनेरी दिवस उगवला 19 फेब्रुवारी. शतरक्षक टाऊन दी बॉल. वा झेल टिपला आणि चौथा फलंदाज देखील बाद होतोय. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. थँक्यू. 19 धावसंख्येवरती बसलेला तो चौथा धक्का. सोन्याचा सोनेरी दिवस उगवला 19 फेब्रुवारी. शिवबाराजे जन्माला आले, गड होता शिवनेरी. सत्यात उतरलं स्वराज्याचं स्वप्न सोनेरी. वैवर्ष होतं 16, घेतली शपथ रायरेश्वरी. पावन झाला जागर मांडला, महाराष्ट्र माझा मराठमोळ्या प्राणपणाने लढला. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी.
पाचवा फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये कोसळला गेलाय. 19 धावसंख्येवरती 5 फलंदाज बाद ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा चांबली चाम संघाची बरीच मोठी घसरगुंडी मैदानाच्या आतमध्ये उडाली. सलगच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद होत आहेत. इथे विकेट हॅट्रिकचा चेंडू असेल आणि पाहायचं ती संधी पुन्हा एकदा इथे पाहायला मिळणार आहे. निखिल विकेट हॅट्रिकची संधी नक्कीच आता निर्माण झाली. पाहायचं त्या संधीचं सोडं होतंय का, ती विकेट हॅट्रिक इथं पूर्ण होणार का. ओहो फुलटॉस होता, क्लान्स केला चेंडू, पायचे मिड विकेट मधला क्षेत्ररक्षक झेपावलं चेंडूवरती, केवळ सिंगल इथे मिळेल. खरं विकेट हॅट्रिकसाठी संधी होती, मिळाली नाही. 1 धाव तिथे घेतली, 1 धावेच्या साह्याने आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचलाय. 20 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 3 चेंडूवरती कुठली धाव न खर्च करतात 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद करणाऱ्या विक्रमाला विकेट हॅट्रिक असं म्हणतात. ती विकेट हॅट्रिकची संधी हुकली आणि 1 धाव घेत कुठेतरी आता क्षेत्ररक्षणात पुढे थोडासा बदल मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. कारण डावखुरे आताचा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय. कैलास पाहिजे, कैलास आलाय. इथून पुढे धावफलकाला पुढे न्यायचं काम नक्कीच आता मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं परशुराम आणि कैलास या 2 फलंदाजांना करावं लागेल. संघ कुठेतरी अडचणीत आहे आणि ती अडचण दूर करण्यासाठी पाहिजे 2 फलंदाज कशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ठेवणार आहे. पुढे एकदा निखिल उजव्या हाताडं. ओ पाय एक वेगळा फटका होता, आगळा वेगळा फटका आहे. कारण टेनिस क्रिकेटमध्ये असे अनेक फटके तुम्हाला पाहायला मिळतात. अनेक फटके मी सांगितलं आमच्या टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंनी शोधून काढलेत, त्यातला हा एक फटका होता. आता फटक्याचं नाव टेनिस क्रिकेटमधलं सांगता येणार नाही कारण एक वेगळा फटका होता. एक मोठा फटका आपण पाहतोय स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक समोर आहे, झेल टिपला आणि फलंदाज बाद. 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. चांबळी चाम संघाला 6वा धक्का. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. 6 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झाले. धावफलकावरती 20 धावा आहेत. आता पाठीवरती हात ठेवून पुन्हा एकदा लढ म्हणावं लागेल कारण परिस्थिती खरं तर फार बिकट आपण पाहतोय चांबळी चाम संघाची पाहायला मिळते. इथून पुढे पाहायचं आता कशा प्रकारच्या धावा मैदानाच्या आतमध्ये जमवल्या जातील. षटक क्रमांक 5 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली. खतर प्रयत्न यशस्वी होण्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नक्कीच होत आहेत. सफलता की पोशाक कभी बनाई नहीं मिलती, इसको बनाने के लिए मेहनत का हुनर तुम्हारे अंदर होना चाहिए. इथे फलंदाज पुन्हा एकदा बाद झालाय. तो 7वा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. पण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न कष्ट तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. बात मेहनत की होती है वरना किस्मत तो सबकी अच्छी होती है. आज नशीब प्रत्येकाचं आहे परंतु आपण मेहनत किती घेतो याला फार महत्त्व असणार आहे. चेंडू बराच वेळानंतर एक मोठा फटका चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेची आणि चौकाराच्या साईड आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचलाय. धावफलकावरती जाईल मी 24 धावा धावफलकावरती आहे. 7 फलंदाज बाद 24 धावा धावफलकावरती ही परिस्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. बेंडपंचांचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येतोय. बराचसा बरकटला होता गोलंदाज. स्क्वेअर चेंडू आहे, बराच बाहेर होता उजव्या इष्टीच्या आणि बेंडपंचानं तो वाईट चेंडू घोषित केलाय. अवंतर आहे, नेम क्रमांक 22चा वापर झाला. 25 धावा धावफलकावरती अवंतर धावेनं पूर्ण होणार आहे. हो पुन्हा एकदा मिस टाइम आहे. बराच उंच गेला चेंडू. 40 क्षेत्ररक्षक असेल
कॉट अँड बोल्टचा शिकार धक्का क्रमांक 8. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. हालात के कंधों पर सिकंदर नहीं गिरते, हालात के कंधों पर सिकंदर नहीं गिरते, टूटे हुए तारे जमीन पे नहीं गिरते, गिरता है शौक से दरिया समंदर में, लेकिन किसी दरिया में समुंदर नहीं गिरते. 8 फलंदाज बाद. धावफलकावरती जाईल मी. 25 धावा आहेत. 4.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना यावेळेस पाहायचं पॉईंटच्या डोक्यावरून खरं तर कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खेळ होता. डीप कव्हरमधून क्षेत्ररक्षक आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. 2 धावा इथे घेतल्यात आणि 2 धावेच्या साह्याने आपण पाहतो धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 5 संघनायक ज्यावेळेस आपण टॉस घेतला होता थोडे संघनायकांची चर्चा केल्या होत्या. 4 चेंडू झालेत आणि त्यावेळेस चर्चा करत असताना आपण पाहिलं संघनायक टॉस जिंकला होता सासवड ब्लास्टर. संघनायकानं नाणेफेक जिंकलं. मला वाटतं सनी मिसाळनं टॉस जिंकल्यानंतर सांगितलं आम्ही कुठेतरी कमीत कमी धावांत रोखण्याचा प्रयत्न करू आणि तो प्रयत्न त्याचा तो निर्णय कुठेतरी आता यशस्वी ठरतोय. या आधीच्या सामन्यात 40 धावा फक्त प्रतिस्पर्धी संघाला बनवून दिल्या होत्या आणि या सामन्यात देखील तशीच दर्जेदार गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. बाहेरची कडे घेणारा चेंडू शॉट थर्ड मॅनमध्ये क्षेत्ररक्षक त्यांना डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. फलंदाज धावतोय जीव मुठीत घेऊन धावला आणि आपल्या घरट्यामध्ये सुखरूप पोहोचला. 1 धाव घेतली आणि षटक देखील संपलं. 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आहेत त्या 28 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परंतु ज्यावेळेस मी चर्चा केली होती चांबळी चाम संघाच्या संघनायकाशी त्यावेळेस त्याने सांगितलं आम्ही 70-80 धावेपर्यंत मजल मारू. परंतु कुठेतरी तो निर्णय थोडासा अपयशी ठरताना आपण पाहतोय. आता शेवटचा अंतिम तो षटक आहे. या षटकामध्ये देखील एक दर्जेदार काम करावं लागेल आणि एक मोठा धावफलक उभा करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावा लागेल. निर्धाव चेंडू आलाय. षटक क्रमांक 6 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. गोलंदाज तयार आहे मंगेश. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय मंगेशची आहे. नक्कीच प्रयत्न आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे सुरू आहेत आणि त्या प्रयत्नांना दोन धावा आपण पाहतो इथे घेतल्या. 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती नक्कीच पूर्ण होणार आहेत. जर कुठेतरी बिकट परिस्थिती होती त्या परिस्थितीतून मार्ग शोधण्यासाठी नक्कीच प्रयत्न फलंदाजांनी केले. परंतु ती विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये थांबली नाही. सातत्याने विकेट पडत गेल्या. 8 फलंदाज बाद झाले आणि आता शेवटची जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये असताना एक चांगला धावफलक उभा करण्याचा प्रयत्न करतात. सिंगल डबल धावा मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच त्यांचा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. म्हणजे धावांचं अंतर खरं तर कापायचं होतं. म्हणजे अंतर कापण्यासाठी पायांची नाही तर परिस्थितीवरती मात करण्याची झुंजावृत्ती तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही झुंजणं जर पसंत केलं तर एक चांगला धावफलक देखील तुम्ही उभा करू शकला असता. परंतु कुठेतरी विकेट पडत गेल्या आणि त्यामुळेच कुठेतरी ती धावफलकाला देखील कुठेतरी पायबंद लागले गेले. धावफलक पुढे जायला आता 34 धावा धावफलकावरती आहेत. अंतिमच्या षटकातल्या अंतिमचे काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. खतरा आपण पाहिलं क्रिकेट खेळ म्हटलं की हा सांघिक खेळ आहे. सोबत घेऊन खेळावं लागतं आणि 11 खेळाडूंना सोबत घेऊन खेळणं खतरा हा सांघिक खेळ आहे. वैयक्तिक खेळामध्ये तसं नसतं. स्वतःवरती जबाबदारी असते. स्वतःला सगळं काय करावं लागतं. म्हणजे आता स्वतःवरती तर कुणीतरी जबाबदारी घेणं गरजेचं होतं. म्हणजे सोबत किती लोक असू द्यात संघर्ष हा शेवटी एकट्यालाच करावा लागतो. तो स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीमध्ये आधार शोधू नका तर स्वतःला भक्कम बनवा. स्वतःला अगोदर भक्कम बनवणं गरजेचं होतं. कुणीतरी मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं होतं. शॉट फाईन लेग क्षेत्ररक्षक कुठलाच नाही. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. खूप उशिरानं एक चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि धावफलक सुद्धा पुढे पोहोचलंय. 40 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत.
ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौका. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. सासवड ब्लास्टर आपण पाहतो या आधी सामन्यात 40 होत्या, आता 41 आहेत. यादीचा सामना मला ते तिसऱ्या षटकामध्ये जिंकला होता. आता किती षटकात जिंकण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे देखील पाहावं लागेल. 41 टू विन, 36 चेंडू 41 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. हे विजयाचं समीकरण असेल. चला चांबली चाम्स संगणकाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. जरी पुढे तरी हा एक कमी धावफलकाचा सामना जरी असला तरी तो सहजासहजी आम्ही सोडणार नाही. हा प्रयत्न नक्कीच चांबली चाम्स संघाचा देखील असणार आहे. जरी 41 धावा असल्या तरी ते लढण्यासाठी खूप आहेत आणि त्या धावेंवरती देखील आम्ही लढू. हा याच एक उद्दिष्टात आपण पाहतोय संघ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच उतरलाय आणि ते बाहेरचे क्षेत्ररक्षण देखील आता मैदानाच्या आतमध्ये सजलं जाईल. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजून घ्या. पंच जातील मैदानाच्या आतमध्ये. आता स्वप्नील भोसले सर आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील आणि सामन्याला सुरुवात दुसऱ्या इनिंगला खतर मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. खरं तर आपण पाहिलं चांबली चाम संघाचा कुठलाही मोठा 2 फलंदाजांमधली कुठेही मोठी भागीदारी झाली नाही. ज्यावेळेस 2 फलंदाजांमध्ये एक चांगली भागीदारी होईल त्यावेळेसच एक चांगला धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभा राहू शकतो. परंतु ती कुठलीच भागीदारी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाही. सातत्याने विकेटची पडझड होत राहिली. त्यामुळे कुठेतरी एक कमी धावफलकाचा सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. चला यानंतर होणारा सामना सासवड ब्लास्टर आणि दौंडज ड्रॅगन्स. चला दोनही संघनायक या टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस या ठिकाणी घेणार आहोत. व्हायचं आता जरी कुठेतरी कमी धावफलकाचा सामना जरी असला कदाचित ती एक सुरुवात आहे. आता दुसऱ्या इनिंगला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. चला दोनही संघनायक यानंतरचा टॉस करण्यासाठी या. दौंडज ड्रॅगन्स चला संघनायक टॉस करण्यासाठी या. सासवड ब्लास्टर आहेत उपस्थित टॉस करण्यासाठी नक्कीच यायचे संघनायक दौंडज ड्रॅगन्स. चला सामन्याला सुरुवात. पंचांचा इशारा मैदानाच्या आतमधून येईल. पहिल्या षटकाला सुरुवात होईल. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. 2 फलंदाज मला वाटतं सनी मिसाळ आणि बाबू कंसे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेली. तर पहिल्या षटकासाठी गोलंदाज दत्तात्रेय शेंडकर मैदानाच्या आतमध्ये आता पदार्पण केलंय. दोनही फलंदाज गोलंदाज देखील तयार झालाय. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजलं गेलंय आणि सुरुवात होईल त्या 41 धाव्यांच्या पाठलागाला. 41 धाव्यांचं टार्गेट समोर असताना आपण पाहतो यावेळेस मोठा फटका मिस टाइम झालाय. बराच उंच गेलेला चेंडू हवेमध्ये झेल टिपला आणि शून्यावरती पहिला फलंदाज बाद. सनी मिसाळ शून्यावरती कोसळतो. संधी साधनी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच पहिला फलंदाज शून्यावरती बाद झालाय. आता शून्यातून पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे. शून्यातून सुरुवात. शून्यात जन्मलो शून्यात वाढलो शून्याचे करुणी मंथन ते शोधू सर्व काही माहिती नव्हतं जगाला बसवा एकाच्या बाजूला होईल किंमत त्याला. आता शून्य ज्याच्या सोबत जोडला जाईल त्याची किंमत वाढणार होती परंतु चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. चौकार 4 रन.
फटकाचा ध्वदार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला Thank you, thank you, पडतोय Vijay. भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा थँक्यू. सरपंच चला टॉस करण्यासाठी मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो. सन्माननीय मुकेश शेठ जाधव मान्यवरांना विनंती करतो. आपले शुभ हस्ते सामन्यात टॉस अॅटेकडे होतोय. चला मुकेश दादा जाधव मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याला टॉस अॅटेकडे घेणार आहोत. ओ पास खराब क्षेत्ररक्षण जमिनी समांतर फटका. चेंडू जाईल सर सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 रन. फटकाचा ध्वदार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आणि फायचा इथे 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धावफलक देखील पुढे पोहोचलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. मान्यवर येत आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. मुकेश दादा जाधव मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. टॉस साठी होतोय. काळेवाडीचे कॉमेडी आयकॉन याच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. टॉस साठी होईल. दौंडस ड्रॅगन आणि सासवड ब्लास्टर या 2 संघादरम्यान आपण पाहतोय. टॉस साइडकडे होतोय. टॉस जिंकला सासवड ब्लास्टर. सलगचा नाही निर्णय लगेच द्यायचा. निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सासवड ब्लास्टर संघाने घेतलाय. सलगचा 3रा टॉस खरं तर जिंकला होय सासवड ब्लास्टर संघानं. आणि तिसऱ्यांदा पुन्हा एकदा निर्णय त्यांचा आलाय. आम्ही क्षेत्ररक्षण करू. कारण क्षेत्ररक्षण करत असताना एक दर्जेदार खेळ त्यांचा सातत्यानं राहिलाय. कारण या सामन्यात देखील प्रतिस्पर्धी संघ अर्थात चांबली चांप संघाला त्याने 41 धावेंपर्यंतच रोखलंय. याआधीच्या सामन्यात देखील 40 धावेंवरती रोखलं होतं. आणि आता हा सामना खरं तर 2 ताकदवान आणि मातब्बर संघातलं फार मोठं युद्ध आहे. ते क्रिकेटच्या मैदानावरचं युद्ध आहे. त्याच्या युद्धाच्या बातम्या आपण अनेक वेळा ऐकतो. फक्त ते ऐकण्यासाठीच रम्य आणि चुरशीच्या वाटतात. परंतु प्रत्यक्षात युद्ध काय असतं हे ज्यावेळेस आपण युद्धामध्ये उतरतो ना त्यावेळेस ते युद्धाची किंमत आपल्याला कळत असते. यावेळेस शॉर्ट फाईन लेग चेंडू सर सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. खडी चौकार 4 रन. फटकाचा ध्वदार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आज आपण पाहिलं मैदानावरती काही संघांना यश मिळालंय. काही संघ अपयशी होत आहेत. यश अपयश हे क्रिकेटच्या मैदानावरच्या नाण्याच्या 2 बाजू आहेत. परंतु काही मिळवण्यासाठी कधीतरी उशीर होत असतो. काहीतरी कधी ते कितीही उशीर झाला तरी सुरुवात करता येते. कितीही अपयश आलं तरी सुरुवात तुम्हाला पुन्हा एकदा करता येते. कितीही चुका झाल्या तरी त्या चुका तुम्हाला सुधारता येतात आणि चुकातून पुन्हा एकदा सुधारून सुरुवात करता येते. आज कितीही थकला असला तरी उद्या नव्या दमाने सुरुवात करता येते. कदाचित दिशा चुकली असली तरी पुन्हा नव्या दिशेनं तुम्हाला सुरुवात करता येते. आज आपण पाहिलं काहींच्या दिशा चुकल्या असतील. चुकली जरी दिशा तरी हुकेल श्रेय सारे. चुकली जरी दिशा तरी हुकेल श्रेय सारे. या वेड्या मुसाफिरांना सामील सर्व चंद्र तारे. म्हणजे आज जरी दिशा चुकल्या असतील कुठेतरी निर्णय चुकले असतील परंतु ते निर्णय घेताना आपल्याकडून काय चुका झाल्या ह्या पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्या चुका सुधारण्यासाठी पुढे प्रयत्न वाट जाईल. देल टिपला कव्हर पॉइंट मध्ये आणि फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये.
धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सासवड ब्लास्टर या संघाचा धावफलक दाखवतोय. तर शून्यावरती पहिला फलंदाज बाद झाला होता सनी मिसाळ. तिथून पुढे आपण पाहिलं 2 चौकार आले, परंतु पुढे एक फलंदाज बाद झाला. तो दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. अभिषेक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय. खरं तर अडचणीतून मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुठेतरी त्या धावा रोखण्यासाठी आपण पाहतोय चांबली चाम संघ देखील प्रयत्न करतोय. कदाच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं काही खेळाडूंना अडचणी देखील आल्यात. अडचणींना सामोरं खरं त्या परिस्थितीवरती मात करत नक्कीच एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न सातत्यानं प्रत्येक खेळाडूने केला. कुठेतरी पराभवाचं तोंड देखील पाहावं लागलं, कारण क्रिकेटचा खेळ आहे. त्यामुळे इथे विजय पराभव या दोन्ही गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतात. आपलं आयुष्य देखील तसंच आहे. आपल्या आयुष्यामध्ये देखील बऱ्याच अडचणी आपल्याला नक्कीच असतात. आपण यशस्वी होत असताना आपल्याला नक्कीच कुठेतरी अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि या जगामध्ये असा माणूस नाही त्याच्या आयुष्यामध्ये अडचण नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी आहेत. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय. जरी आयुष्यामध्ये अडचणी असल्या तरी ते प्रत्येक अडचणीचं उत्तर तुमच्याकडे आहे. तर आयुष्यामध्ये अडचण कोणाला नसतात, ते शेवटपर्यंत असतात. परंतु प्रत्येक अडचणीचं उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, तर कधी पैसा, तर कधी माणसं. या 3 गोष्टींच्या पलीकडे माणसाच्या जीवनात कुठलीच अडचण नाही. माणसं, पैसा आणि वेळ. यावेळेस सरळ बॅटने खेळ आहे. डीप लॉंग ऑन सीमारेषा फोडली चेंडून खणखणीत चौकार 4 रन. हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आणि चौकार आलाय. चौकाराच्या साईड धावफलक पुढे पोहोचेल. धावफलकावरती 25 धावा आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 25 धावा आहेत आणि तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. खरं तर 41 धाव्यांचं लक्ष होतं. एक छोटंच लक्ष होतं तसं पाहिलं तर, कारण संघटनाकडे सांगितलं होतं 80 धावा मला बनवायच्या आहेत. कारण प्रतिस्पर्धी संघ ताकदवान होता सासवड ब्लास्टर. त्यामुळे एक मोठं लक्ष नक्कीच त्यांचं होतं, परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचले नाहीत. एक सिंगल इथे घेतली. सिंगलच्या साईड आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचलाय. 26 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या क्रमांकाचा षटक मैदानाच्या आतमध्ये. बराचसा स्लोअर होता चेंडू. बॅकफूटवरती जाऊन खेळायचा होता. पॉईंटमध्ये खेळण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजाचा होता. बॅटवरती चेंडू आला नाही. निर्धाव चेंडू आलाय. स्लोअर होता. त्या टेस्टनचा वेध घेतला आणि फलंदाज बाद. तिसरा धक्का सासवड ब्लास्टर संघाला. त्या ठिकाणी शुभागमन होते सन्माननीय सचिन शेठ काळे, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट. याचं शुभागमन होते. त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. सायंकाळ सत्रामध्ये कामातून थोडासा वेळ काढून क्रिकेटसाठी देखील त्यांनी वेळ दिला आणि सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत. आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता पोहोचला आहे. शेखर गिरमे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचला जाईल. एक अष्टपैलू खेळाडू आहे. बरेच मोठे खरं तर मोठ्या फटक्यांसाठी नक्कीच ओळख आहे. 5 चेंडूवरती 5 षटकार खेळ सामना जिंकलेला आहे आणि इथे दाखवला क्लास. पहिल्या चेंडूवरती फटका सुरेख आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. 9+6 7 धावा किती येणार आहेत.
आणि याच फटक्यांसाठी त्याला ओळखलं जातं. पुढे एकदा मोठा फटका, 5 क्षेत्ररक्षक दूरपर्यंत आहे, एक टप्पा घेईल, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. थँक्यू. अजूनही 5 धाब्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कदाचित या चेंडूवरती प्रयत्न असणार आहे. ओ यावेळेस फाईन लेग, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, चेंडू फरार, सीमारेषेच्या बाहेर, चौकार 4 रन. थँक्यू. केवळ एक धावेची गरज 5 सामना जिंकण्यासाठी आहे. फाईन लेगला खरं तर मोठा फटका खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय. इथे षटक संपलं मैदानाच्या आतमध्ये. चला थोडंसं फास्ट खेळा. यानंतर क्षेत्ररक्षणासाठी तयार राहा. सासवड ब्लास्टर पुढे एकदा क्षेत्ररक्षण करेल मैदानाच्या आतमध्ये. या सामन्यात देखील आपण पाहिलं, मला वाटतं 3 षटकांमध्ये 40 धावा बनवल्यात. 1 धावेची गरज आहे. यावेळेस मिस टाइम आहे, बराच उंच गेलेला चेंडू, पायसे झेल, टिपला, फलंदाज बाद. थांबा 1 मिनिट. चला या ठिकाणी दंत शुभाग म्हणतोय हिवरे थंडर संघाचे संघमालक सन्माननीय सचिन शेठ लिंबोरे मान्यवरांचं शुभाग म्हणतोय. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपलं स्वागत झालं. सामना संपला आणि सामना जिंकला. सासवड ब्लास्टर या संघाने सामना जिंकलाय. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घेणार आहोत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे निखिल फडतरे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला विनंती असेल एक सुंदर चषक देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी नंतर शुभागमन होतोय सन्माननीय मंगेश शेठ झेंडे. त्यांचं शुभागमन झाले, त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे लखन शेठ झेंडे मान्यवरांना देखील शुभागमन झाले, त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी थोडे मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो. आपण आणि सामना किती षटकांचा आहे? 5 षटकांचा सामना होईल याची नोंद घ्या. 5 षटकांचा सामना आहे. चला सासवड ब्लास्टर आपण चला दोन्ही मान्यवर पाहुण्यांना मी विनंती करतोय. सन्माननीय लखन शेठ झेंडे आणि मंगेश शेठ झेंडे मी दोन्ही मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो. आपण या आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच निखिल फडतरे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे. 5 षटकांचा सामना होईल याची नोंद घ्या. इथून पुढचे सामने 5 षटकांचे होतील. सन्माननीय मंगेश शेठ झेंडे यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देतोय निखिल फडतरे. तर सामना सुरू होईल. पहा मैदानाच्या आतमध्ये एक ताकदवान दोन्ही संघ ताकदवान आहे. मातब्बर संघातले फार मोठं युद्ध आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. झुंजरंगली वाघांची क्रिकेटच्या रणसंग्रामाची हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. हिवरे थंडरचे संघमालक सन्माननीय सचिन शेठ लिंबोरे मान्यवरांचं देखील शुभागमन झाले, त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. आणि पुढच्या सामन्याचं समीकरण ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन जाईल मायक्रोफोनवरती येतील आमचे सहाय्यक समालोचक जुन्नर